नमस्कार. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देवीचा 9 दिवस चालू असलेला दैत्यांसोबतचा लढा आणि 9व्या दिवशी देवीने महिषासूरचा वध केला. दशमीच्या दिवशी हा विजय साजरा केला जातो. यानंतर देवी काही दिवसांसाठी विश्रांती घेते म्हणजे झोपते आणि पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती पूर्ण होते आणि देवी झोपेतून उठते. या दिवसालाच कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. चला तर बघूया ह्यावेळेस कोजागिरी पौर्णिमा कधी आहे, कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी कशी करावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मात या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची देखील पूजा केली जाते आणि मसाला दूध सेवन केले जाते. यावर्षी शरद पौर्णिमा हा दिवस 2 दिवस साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:03 चालू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 असेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. कोजागिरी पूजेसाठी 49 मिनिटाचा शुभ मुहूर्त असणार आहे. कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबरला साजरी करणार असून या पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर प्रतिमा तयार होते. संपूर्ण वर्षभरात फक्त याच पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी भरलेला असतो. कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त पाहूया. कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबरला रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबरला 12:34 आहे. त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी 49 मिनिटं मिळणार आहेत. 6 ऑक्टोबरला चंद्रोदयाची वेळ आहे संध्याकाळी 5:27. कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. ही पूजा करणे विशेष मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने आपले कर्जमुक्त होते आणि धन, ऐश्वर्य व वैभव प्राप्त होते अशी सुद्धा मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे. या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले मसाला दूध प्यायल्याने अनेक औषधी फायदे होतात असे म्हटले जाते. आता कोजागिरी पौर्णिमेचा पूजाविधी बघू. पूजेला आपण महालक्ष्मीची पूजा करणार आहोत. महालक्ष्मीची 8 रूपे आहेत. अष्टलक्ष्मी, आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. ही देवी लक्ष्मीची विविध रूपे आहेत. ती जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूमधील सुख समृद्धी दर्शवते. सकाळी संपूर्ण मंदिर स्वच्छ करून घ्यायचं आणि पूजेची तयारी करून ठेवायची. यासाठी आपण चौरंगावर सफेद कपडा किंवा लाल कपडा घेऊ शकतो. जर तुमच्याकडे सफेद कपडा नसेल तर लाल कपडा घ्या. त्यावर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानचा फोटो किंवा प्रतिमा असेल तर प्रतिमा घ्या. फोटो स्वच्छ पुसून चौरंगावर मांडावेत. महालक्ष्मीचं श्रीयंत्र असेल ते सुद्धा पूजेला घेऊ शकता. काहीच नसेल तर एक सुपारी महालक्ष्मीची म्हणून घेऊ शकता. नंतर चंद्रदेवाची आणि कुबेराचीही पूजा करणार आहोत तर त्यांचीही एक सुपारी तुम्ही घ्या. पूजेसाठी एका कलशामध्ये स्वच्छ पाणी, तांदळाची खीर, पंचामृत, अक्षदा आणि नैवेद्यासाठी फळेही घ्यायची आहेत. प्रथम चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढा. जी तुम्हाला येईल तशी, साधी सोपी. साधं स्वस्तिक काढलं तरी चालेल. भगवान इंद्र, माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि चंद्र यांची पूजा करण्याची वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करण्याची संधी मिळते.
त्यामुळे ही सेवा आपण घरीच करावी. हे सर्व देवता पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात, त्यामुळे यांची मनोभावे पूजा करावी. खूप भाविक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात. ज्यांना पौर्णिमेचं व्रत चालू करायचं आहे त्यांनी कोजागिरी पौर्णिमेपासून हे व्रत चालू करू शकता. येथे माझी रांगोळी काढून सजावट करून झालेली आहे. आता आपण पूजाविधी बघू. सर्वप्रथम आपण अक्षदाचं आसन ठेवून त्यावर 2 तुपाचे दिवे लावावेत. कोणतीही पूजा सुरुवात करताना आपल्याला आधी दिवा लावावा लागतो. आपण कलश स्थापना करणार आहोत. कलशामध्ये पाणी, 1 नाणं, सुपारी टाकायचं आहे, 1 फूल टाकायचं. कलशावर स्वस्तिक काढायचं आणि 5 नागलीचे पानं घेऊन त्यावर नारळ ठेवून कलश स्थापना करायची. प्रथम आपण गणेशाची पूजा करणार आहे. त्यासाठी तामणामध्ये गणेशाची मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक करणार आहोत. प्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. अक्षदाच्या आसनावर हा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. त्याला हळद कुंकू फूल अर्पण करून त्याची पूजा करायची. विड्याच्या जोड पानांवर आपल्याला भगवान गणेशाची स्थापना करायची आहे. तर सर्वप्रथम विड्याचे जोड पानं घेतले, त्यावर अक्षदा ठेवल्या. अक्षदांच्या आसनावर आपण गणेशाची मूर्ती ठेवणार आहोत. गणेशाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फूल दुर्वा अर्पण करणार आहोत. गणेशाला नमस्कार करून गणपतीचं आवाहन करून पूजेला सुरुवात करणार आहोत. यानंतर तामणात माता लक्ष्मीची मूर्ती घेऊन त्याचा अभिषेक करणार आहोत. प्रथम जलाने नंतर पंचामृताने त्याचा अभिषेक करणार आहोत. अभिषेक करताना तुम्ही महालक्ष्मी मंत्र म्हणू शकता. ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः. ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः किंवा श्री सुक्ताचा आपण जप करू शकता. आता दुसऱ्या पानावर तांदळाचं आसन करून त्यावर लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवणार आहोत आणि लक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत. त्यावेळेस तुम्ही कुबेर मंत्र, महालक्ष्मी मंत्र, धन वर्षाव करणारा मंत्र म्हणू शकता. महालक्ष्मीच्या प्रतिमेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे, फूल अर्पण करावं. महालक्ष्मीची प्रार्थना करावी. महालक्ष्मीला नमस्कार करावा. त्यानंतर दुसऱ्या पानावर आपण अक्षदांचं आसन ठेवून भगवान कुबेराची स्थापना करणार आहोत. भगवान कुबेराची एक सुपारी, भगवान कुबेरच्या नावाने सुपारी तुमच्याकडे यंत्र असेल कुबेर यंत्र तर त्याचीही पूजा करू शकता. तेही तुम्ही ठेवू शकता. काहीच नसेल तर सुपारी ठेवली तर चालेल. सुपारीची भगवान कुबेर मानून पूजा करावी. त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून नमस्कार करावा. कुबेराची पूजा करताना भगवान कुबेरचा मंत्र बोलावा. आता तांदळाची रास घ्यावी. त्या तांदळाच्या राशीवर चंद्राचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी आणि त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा फूल व्हावे. या दिवशी चंद्र 16 कलांनी प्रकाशित होतो. त्यामधून अमृतच वर्षावत असतं असं म्हणतात. म्हणून या दिवशी चंद्रप्रकाशात मसाला दूध ठेवून ते प्राशन केले जाते. ते एक औषधी मानले जाते. त्यापासून संपूर्ण रोगांची मुक्ती होते असे म्हणतात. आता बाजूलाच एक तांदळाची रास ठेवून त्यावर श्री यंत्र ठेवून कमलगट्ट्याची माळ ठेवावी. त्याचीही पूजा करावी. त्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करावे. ही पूजा मांडणी आपण आधीच करून ठेवायची. 12 वाजेपर्यंत ही पूजा मांडणी करून ठेवा आणि त्यानंतर पूजा करा. पूजेचा शुभ मुहूर्त ह्यावेळेस 11:45 ते 12:34 म्हणजे 49 मिनिटाचा वेळ आहे. या वेळेतच आपण ही पूजा करावी. ह्या 49 मिनिटात आपण दुधाचे भांडे चंद्रप्रकाशात ठेवावे आणि इकडे ह्या वेळेतच ह्या 4ही देवांची पूजा करावी. भगवान इंद्र, माता लक्ष्मी,
भगवान कुबेर, चंद्रदेव, विष्णुदेव या सर्वांची पूजा करावी. देवांना नैवेद्य म्हणून तांदळाची खीर अर्पण करावी आणि हा मंत्र म्हणावा. शुभ मुहूर्तावर कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मी देवाची, चंद्राची, इंद्राची, भगवान कुबेराची पूजा करावी. या वेळेत 12:30च्या वेळेस तुम्ही श्रीसूक्त, कुबेर मंत्र, श्री गायत्री कुबेर मंत्र, श्री गायत्री लक्ष्मी मंत्र, श्री गायत्री विष्णू मंत्र म्हणावा. 11 माळा यांचा जप करावा. तसेच गीतेचा 15वा अध्याय तुम्ही वाचू शकता. आपण नैवेद्य म्हणून जी तांदळाची खीर ठेवली ती फक्त घरच्या लोकांनीच प्राशन करावी. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करावे. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरीला लक्ष्मी चंद्रमंडळातून भूतलावर उतरून को जागरती असा प्रश्न विचारते असे मानले जाते. त्यामुळे आणि जो जागरण करतो त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. शरद पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचे पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी देवी नारायणासह गरुडावर आरूढ होऊन पृथ्वी तलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात. तसेच या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. त्यामुळे या दिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा आराधना करणे अत्यंत खास मानले जाते. लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते. या दिवशी तुम्ही श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आदीचे पठण करावे, जागरण करावे. शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध, तांदूळ, साखर, मखाना इत्यादी पदार्थांची खीर व मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर व दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात. ही खीर खाल्ल्याने आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. चंद्राच्या 16 कला म्हणजे 16 गुण मानले जातात. प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडित असतो. तर सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात. श्री भगवान श्रीकृष्ण हे 16 कलां असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. म्हणून ह्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे पूर्ण अवतार मानले जातात. लक्ष्मी देवी पृथ्वी तलावर येऊन को जागरती असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. स्तोत्र पठण मंत्र जप चालू असताना अखंड नंदादीप, तुपाचे निरंजन चालू ठेवावे आणि स्तोत्र वाचन झाल्यानंतर मनोभावे पुन्हा देवीची, भगवान इंद्राची, चंद्राची आणि कुबेराची प्रार्थना करावी. काही चुकले असेल तर आम्हाला क्षमा करा. ह्या दिवशी महालक्ष्मी स्तुती अवश्य म्हणावी. ह्या दिवशी काय करू नये तर ह्या दिवशी कोणाला कर्ज देऊ नये, पैशाची देवाणघेवाण करू नये, तसेच मद्यपान, मांसाहार करू नये आणि काळे कपडे घालू नये. या दिवशी शक्यतो पांढरे किंवा सोनेरी रंगाचे कपडे घालावे. पांढरा रंग हा चंद्राचा प्रतीक मानला जातो. पांढरा रंग नसेल तर कोणतेही लाईट रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर व्रत करू शकता. पाणी आणि फळं ग्रहण करून हे व्रत करा. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय उपवास सोडू नये किंवा अन्न प्राशन करू नये. उपवास सोडताना तुम्ही सात्विक अन्नच प्राशन करावे. शरीर शुद्ध असल्याने आपण अमृत प्राशन करू शकतो आणि त्या अमृताचा आपल्यावर प्रभाव पडू शकतो. अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी करून महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.